पहली गेंद सीधी स्लॉट में थी, ऑन साइड में खेल दिया डीप काउ कॉर्नर में। अब द मार्क चेतन पाटिल एक बड़ा नाम है डीसी हमरापुर की। हम जब भी चर्चाएं करते हैं उनकी बैटिंग टीम की जब भी तारीफ होती है तो चेतन पाटिल को नजरअंदाज नहीं किया जा सकता। और उसकी साथ में जो खड़े हैं गेंदबाज मिस्टर अफवान, वन ऑफ द बेस्ट बॉलर माने जाते हैं आरसीसी 10 के। तर बॅटल भरपूर रंगणार आहे, खूप मोठी मॅच आहे। बघूया अफवान गोलंदाजी ट्रॅकवर, चेंडू क्रमांक 2 घेऊन समोर सदानंद। सदानंद देणारी व्यक्ती म्हणजे सदानंद ऑन स्ट्राईकला आहेत। बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, भन्नाट वेग आहे अफवानकडे। इट्स अ डॉट बॉल। वेग आणि लेंथ लाईनला मेंटेन करणारा अफवान यांचा हा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप पिचिंग केल्याने चेंडू निर्धाव येतोय। गुड बॉलिंग, गुड स्टार्ट। चेंडू क्रमांक 3 राईट टर्म ओव्हर द विकेट। सदानंद चौधरी ऑन स्ट्राइक। इथे मात्र भन्नाट वेग देण्याचा प्रयत्न, डाऊन द लेग सीम। एस इट इज अ वाईड बॉल। एक्स्ट्राच्या रूपानं धावसंख्या पुढे जाईल, स्थिरावली ती 2 धावा स्कोर कार्डवरती। इंदाचं 16वं वर्ष आपण बघतायत। आनंदाचं, मानाचं, सन्मानाची, प्रतिष्ठेची अशी टुर्नामेंट आई एकवीर चषक। मिस्टर अफवान ऑन बॉलिंग ट्रॅक, ऑन द राईज खेळण्याचा, चेंडूला स्लाइस खेळण्याचा प्रयत्न होता। इथून डॉट बॉल आलाय। भन्नाट वेग आहे, वेगेवरती नियंत्रण, टप्प्यावरती नियंत्रण, तुमचा मॅच प्रॅक्टिस, ह्या भरपूर गोष्टी मैदानाच्या आतमध्ये महत्त्वाच्या असतात। प्रामुख्याने तुमचं मेडिटेशन भरपूर महत्त्वाचं असतं, कॉन्सन्ट्रेशन, तुम्ही ओपोनेंट टीमच्या बॅटरला कसं रीड करतायत यावरून तुमची गोलंदाजी किती यशस्वी होईल हे महत्त्वाचं असतं। पुढचा चेंडू यावेळेला उडवण्याचा प्रयत्न, मिस टाइम आहे। सदानंदला मिळते इथे एक लाईफ आणि धावसंख्या 1 ने आकार घेईल। 3 वरती स्थिरावले गेले। 3 धावा स्कोर कार्डवर। अफवान वेग खूप चांगला आहे, मोठ्या फटक्यापासून थोडंसं दूर ठेवले गेले। चेतन पाटील आपल्याला बघायला मिळत आहेत ऑन स्ट्राईकला। पुढचा चेंडू, गुड बॉल। या बळीला पडल्यानंतर थोडासा राईज झाला चेंडू आणि इथून मात्र चेतन पाटीलला डॉमिनेट करत अफवान या ठिकाणी सांगतायत वेग आणि नियंत्रण, टप्प्यावरचं नियंत्रण हे यशाची हमी देणारा चेंडू आहे। अँड दॅट्स अ गुड डिलिव्हरी, गुड बॉल। पुढचा चेंडू आडव्या बाटने अलॉंग द कार्पेट एक्झिक्यूट केलाय। चेंडू सरळ जातोय डीप मिड विकेटला आणि तिथे सुंदर फोल्डिंग बघायला मिळते। धावसंख्या पोहोचेल 4 धावा। पहिलं षटकाची होते समाप्ती। ऐकूया पीके साऊंडचं सॉन्ग आणि येऊया मॅच कडे। थँक्यू डिझे, थँक्यू। षटक क्रमांक 2 आणि गोलंदाजी ट्रॅकवर इंट्रोड्यूस करतायत याहिया मिर्जा। गेंदबाजी के लिए इंट्रोड्यूस कराएंगे। पहला ओवर क्या गजब का डाला, लेंथ लाइन का एक बेहतरीन मिश्रण, अपने आप को बेहतरीन पेश किया। पहली ओवर जो मोमेंटम प्राप्त करा देती है आपको। और यहाँ पर जिस तरह से गेंदबाजी आरसीसी 10 के द्वारा देखने को मिली, काबिल तारीफ, सराहना लायक गेंदबाजी का उम्दा मुजाहरा पहले ओवर में। लेकिन याहिया मिर्जा आप आए हैं गेंदबाजी के लिए। उनकी गेंदबाजी क्या पहले गेंदबाज के नक्श कदम पे चलेगी, ये जो सवाल है उनका जवाब बीच मैदान में हम देखेंगे। सामने चेतन पाटिल डीसी हमरापुर के वन ऑफ द बेस्ट ऑलराउंडर माने जाते हैं, तो तगड़ा मुकाबला यहां भी होगा। मिर्जा दूसरे छोर से गेंदबाजी के लिए। फील्डिंग रिस्ट्रिक्शन अभी भी जारी है, पावर प्ले का ओवर अभी भी चल रहा है। थोड़ा सा जल्द से जल्द फील्ड अरेंज करे मिस्टर मिर्जा। पावर प्लेचं दुसरं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर। नो बॉल कॉल। बहुत ही हाफ ट्रैकर गेंद थी, चेतन पाटिल सही तरह से खेल नहीं पाए। नो गेंद के संकेत जरूर मिले। एक्स्ट्रा के सारे स्कोर में इजाफा स्कोर पहुंचेगा इस समय 5 पर।
इथून जरूर आने वाले गेंद के ऊपर होगा फ्री हिट। 5 रन स्कोर कार्ड के ऊपर सायरन बज चुका है। थोड़ा सा प्रेशर जो गेंदबाज ने बना उनको रिलीज करने का मौका, सुनहरा अवसर चेतन पाटिल के दहलीज पर। बहुत ही बढ़िया क्रैकिंग शॉट, वी सेप में डाउन द ग्राउंड, लॉन्ग ऑफ में खिलाड़ी मौजूद है, एक से कुछ नहीं मिलेगा। स्कोर इस समय 6 के ऊपर। खूप चांगला चेंडू आहे, फ्री हिट होता यावेळेला। मिर्झा गोलंदाजी ट्रॅकवर आहे, थोडंसं प्रेशर असेल इथे, कारण अफवानने पहिलं षटक आहे जबरदस्त हाताळलंय आणि त्याच्या पावलावरती पाऊल ठेवायचं आहे मिर्झाला। एका बाजूने सदानंद आणि दुसऱ्या बाजूने चेतन पाटील, ही ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा करताना। यावेळेला सरळ लॉफ्ट केलाय, मिस टाइम शॉट एंड अनदर मौका मिला है यहाँ पर मिस्टर सदानंद। क्या लक लेके आए आप यहाँ पर, 2 बार मौका मिला है। क्या ये मौके अच्छे इनिंग में तब्दील होंगे, बिग सवाल है। और ये यहाँ पर अगर इन मौकों को एक बेहतरीन बेनिफिशियल कॉज में तब्दील करते तो सवाल जरूर जिन्होंने क्या छोड़ा है उनके ऊपर आ सकता है। धावसंख्या बघायला मिळते ती 8। पुढचा चेंडू, ओ भन्नाट वेग आहे, डॉट बॉल आलाय, गुड बॉलिंग। लॉफ्ट करण्याचा प्रयत्न करत होते, बॅटला स्विंग केलं होतं ऑन साइडला, तेवढे साक्तीचा चेंडू बघायला मिळाला आणि त्या चेंडूवरती लिहिलं होतं डॉट बॉल, बिंदी गेंद। जबरदस्त गोलंदाजी जखडून ठेवलंय ते फलंदाज DC हमरापूरच्या ओपनिंग पेअरला। पुढचा चेंडू, टॉस कव्हर्सला एक्झिक्यूट केलाय, परंतु तिथे एक्स्ट्रा कव्हर्सला फिल्डिंग आहे। चांगली गोलंदाजी म्हणता येईल, ज्या पद्धतीने चक्रव्यूह रचलाय त्याच पद्धतीची गोलंदाजी है। और कहते चक्रव्यूह तो सारे अपने ही रचते हैं, ये कल भी सच था और आज भी सच है। संभाल के रखो अपने पीठ को दोस्तों, क्योंकि शाबाश की और खंजर दोनों वहां पर ही मिलते हैं। फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर से 9। पुढचा चेंडू, मिस्टर मिर्झा, शॉर्ट बॉल पुल इथे केलाय आणि होतोय सक्सेसफुल। चेंडू जाईल वन्स बाउंस ओव्हर द रोप, दैट्स अ ब्यूटीफुल यानी ह्यूज 4 रन्स एस डिझर्व। थैंक यू। 13 रन हाफ ट्रैकर गेंद थी, मौका था इस समय चेतन पाटिल के पास और मौके का फायदा उठाते हुए 13 के ऊपर स्कोर कार्ड। मिर्झा एक बार फिर दूर वाले छोर से गेंदबाजी के लिए प्रयास। इस बार कवर्स में नो चांस एनी फील्डर, स्केयर ऑफ द विकेट। कट शॉट का एक लाजवाब मुजाहरा, 4 से स्कोर फ्लाई होगा और स्कोर इस समय 17-17। 2 ओवर की हुई है समाप्ति। कम ऑन डीजे। थँक यू। पॉवर प्लेची 2 षटकं, 17 धावा, चांगली गोलंदाजी RCC 10 ची 2 चौकार आले। त्यानंतर आपण बघतायत 8.50च्या सरासरीने 17 धावा विदाउट लॉस। इथून मात्र RCC 10 खूप चांगले पॉवर प्ले हँडल केले म्हणायला हरकत नाहीये। बॅलन्स मध्ये मॅच अजूनही आहे, फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन आणि गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाजाला नाही अफवान येतोय। आपलं वैयक्तिक दुसरं आणि सामन्याचं 3रं षटक घेऊन पहिल्या षटकामध्ये जबरदस्त इकॉनॉमी दाखवले, फक्त 4 धावा खर्च केले होते अफवाननं आणि तोच पुनश्च आलाय गोलंदाजी ट्रॅकवर। समोर सदानंद आहे, ज्या फलंदाजाला 2 लाईफ मिळालेले आहेत आणि जेव्हा जीवनदान तुम्हाला मिळतं, रिटेक का जब मौका मिळता है तर त्याचा फायदा तुम्ही कसा घ्याल हा एक प्रश्न आहे। मिस्टर अफवान फिल्डिंग रिस्ट्रिक्शन रिलीज झाल्यानंतर ऑन साइडला 3 खेळाडू आहेत, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आणि डीप लॉंग ऑन। पुढचा चेंडू, ओहो फर्निचर डिस्ट्रॉय, विकेट गिरता हुआ, म्यूजिक प्ले होता हुआ।
थँक्यू. तन न्यू मान येतोय आणि येताना मात्र वंदन करतोय. खेळपट्टीला आपण बघू शकाल, ये सारा जहां उसी का है जो मुस्कुराना जानता है, ये रोशनी भी उसी की है जो शम्मा जलाना जानता है, मंदिर मस्जिद गुरुद्वारे तो हर जगह में है, मगर ईश्वर तो उसी का है जो सर झुकाना जानता है. आणि या वेळेला आपण बघतोय नमन करून मिस्टर केतन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिला धक्का दिला अफवांना. क्वालिटी जबरदस्त आहे, वेगवान चेंडू हाताळतायत आणि इथे मात्र फर्निचर डिस्ट्रॉय करत फलंदाजाला डगआउट कडे पाठवलंय. युवा बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. इमर्जिंग प्लेयर नाव आहे मिस्टर केतन. पण डाऊन बॅटरच्या भूमिकेमध्ये इथे त्याच्या समोर आहे परिपक्व गोलंदाज अफान. ओहो, भन्नाट वेग, वेगावरती स्वार आहे अफान. गुड बॉलिंग, क्वालिटी क्रिकेट खेळताना अफान. आत्मविश्वास भरपूर आहे, प्रचंड असा अनुभव आहे आणि विकेट साथ देताना मिस्टर अफानला, कारण वरेशन त्याच्याकडे, गती त्याच्याकडे, टप्प्यावरती नियंत्रण त्याच्याकडे. पुढचा चेंडू अफान पुन्हा केतनसाठी उडवलाय. ओ हो हो, प्रॉपर टायमिंग, प्रॉपर एलिव्हेशन, सरळ मिड विकेटला क्लिअर करत आसमानी टोला. बिग बिग सिक्स एसटीच आहे. थँक्यू. धावसंख्या 6 23 वर पोहोचलंय. केतन आपले इरादे, आपले इम्पॅक्ट, आपली ताकद, स्ट्रेंथ, ॲबिलिटी दाखवताना अफानला षटकार खेचतोय. याही वेळेला मात्र तो प्रयत्न फसलाय. ओ माय गॉड, झेल सोडला आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4 चुकी झालंय, कारण ही संधी तुम्हाला परत परत मिळणार नाहीये. जो फलंदाज आल्या आल्या षटकाराने आगाज करतोय, घातकता त्याच्यामध्ये पूर्णता भरलेली आहे आणि अशा फलंदाजाला बॅक टू द पॅव्हिलियन कडे जाण्याची जी संधी होती ती संधी हुकले आणि बोनस रूपाने 4 धावा, एकंदरीत 27 धावा ऑन स्कोर कार्ड. मिस्टर केतन ऑन फायर. पुढचा चेंडू इथे आपण बघतायत वाईड बॉल आहे. जो गोलंदाज आपल्या रफ्ताराने वर्चस्व गाजवत होता त्याला बॅरिशन करायला भाग पडलाय आणि तिथून स्वैर चेंडू आलाय. हे ज्या वेळेला तुम्ही तुमचे क्षेत्ररक्षक साथ देत नाही त्यावेळेला थोडंसं प्रेशर हे गोलंदाजाकडे बघायला मिळतंय. दरम्यान पुढचा चेंडू ते आपण सिंगल कंप्लीट झालंय लेगबाईच्या रूपाने आणि धावसंख्या पोहोचेल 29-29. जबरदस्त मॅच. मिस्टर केतन आल्यानंतर स्कोररला थोडंसं बिझी ठेवतायत. सडपातल बांधा, परंतु ताकद आहे या फलंदाजाकडे आणि ताकदीचं एक सुंदर प्रात्यक्षिक त्याने दाखवलंय. मिस्टर चेतन पाटील ऑन स्ट्राईक. अफान पुढचं चेंडू घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर. या वेळेला मिस साईम की क्लिअर आणि इथे मात्र फलंदाज होत आहेत OUT आउट, गॉन. थँक्यू. सन्योमान रोहित यादव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धावे स्कोर कार्ड वरती 29. 3 षटक कंप्लीट झालेले आहेत. 29 ऑन अ स्कोर कार्ड. चला RCC 10 थोडस स्पीडअप करा. रखरखत ऊन एका बाजूने केतन आहे, ज्याला एक संधी मिळालेली आहे आणि न्यूमान मिस्टर रोहित यादव त्यांच्या समवेत येत आहेत RCC 10च्या अगेन्स्ट 2 हात करण्यासाठी. तर 15 मिनिटांचा वेळ संपलाय 3 षटका हाताळण्यासाठी. नवीन गोलंदाज आलाय याही मिर्झा.
एक युनिक नाव आपल्याला बघायला मिळतं मिर्झा यांचं. दाखवलं त्यात आपलं वैयक्तिक दुसरं सामन्याचं चौथं षटक घेऊन समोर आहे मिस्टर केतन, ज्यांच्या बॅटमधनं आपण हवाई फायरचा एक सबळजवळ 80 मीटरचा षटकार बघितलाय. तोच मिस्टर केतन. आणि एका बाजूने मिर्झा गोलंदाजी ट्रॅकवर 29 आफ्टर एंड ऑफ थर्ड ओव्हर, लॉस ऑफ 2 विकेट. पुढचा चेंडू मिस्टर मिर्झा. एकोणतीसावा स्कोर कार्डवर. गुड शॉट, स्टेट ड्राईव्ह, सिंगल कंप्लीट झालंय. तो संख्या 1ने आकार घेताना पोहोचेल 30 वरती. उत्कृष्ट जबरदस्त खेळी साकारताना 30 रन्स. अजूनही 17 चेंडूंचा खेळ येणे शेष आहे. रोहित यादव. इथून विनिंग टीम द्विक 11 मनोरच्या अगेन्स्ट 2 हात करताना दिसेल. 30 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. टॉस कव्हर्सला एक्झिक्यूट केला इनटू द गॅप मध्ये. क्लास 1 शॉट, नेत्रदीपक असा शॉट बघायला मिळतोय मिस्टर रोहितच्या बॅटमधनं. एक अफलातून कव्हर ड्राईव्ह स्मॅश शॉट इथे बघायला मिळतोय. धावसंख्या 4 ने फ्लाय झाले. 34वा. काय परफेक्ट एलिव्हेशन अलॉंग द कार्पेट या ठिकाणी एक्झिक्यूट करताना फक्त योग्य दिशा, नजाकत होती या शॉट मध्ये. आणि रोहितला मिळत आहे 4 धावा. क्लेवर क्रिकेट. क्रिकेट हा खेळ असा आहे जिथे मात्र तुमच्या बुद्धिमत्तेचा कस लागतो आणि तो कस इथे दाखवलेला आहे मिस्टर रोहित यादवनं. ग्रेट फिनिश. मिस्टर मिर्झा पुढचा चेंडू घेऊन दाखल होताना 34 रन्स ऑन स्कोर कार्ड. पुढचा चेंडू या वेळेला मात्र पॉइंट मध्ये झेल बाद. रोहित बॅक टू द डग आउट. आउट गॉन. एसटीजे. थँक यू. न्यूमान भूषण पाटील मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. एका बाजूने केतन आहेत. रोहित यादव चौकार मारल्यानंतर बॅक टू द डगआउट कडे आले आहेत. न्यूमान भूषण पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना स्कोर कार्ड स्थिरावलंय 34 वरती. पुढचा चेंडू मिस्टर मिर्झा गोलंदाजी ट्रॅकवर. जबरदस्त वेग, टॉट बॉल आलाय. चांगला चेंडू चौकारल्यानंतर स्वतःला सावरताना याही मिर्झा अप्रतिम लेंथ लाईन आउटसाइड जाऊन पिचिंग करतायत. चेंडूला वेग चांगला आहे आणि पुनश गोलंदाजी ट्रॅकवर जाताना मिस्टर मिर्झा गुड जॉब. पुढचा चेंडू ओ या वेळेला मात्र कॉल आहे बीमरचा आणि येतो इथे षटकार. सोने पे सुहागा. धावसंख्या 6 ने फ्लाय झाले आणि 41 वर पोहोचलंय. चुकी झाले इथे मिर्झाकडनं. इथून मात्र बीमर आणि तोही षटकारामध्ये परिवर्तन झालाय. संकट के अब काले बादल मंडराते भी मिर्जा की तरफ और आरसीसी 10 की तरफ. बहुत ही बढ़िया चल रहा था लेकिन थोड़ा सा गति ज्यादा देने का प्रयास है और उस बीच जो बीमर डालेगी उसके ऊपर जो सिक्सर जड़ा है वो यहाँ पर थोड़ा सा टेंशन बरकरार रखेगा मिर्जा के ऊपर, आरसीसी 10 के ऊपर. इस समय 41 रन स्कोर कार्ड के ऊपर थोड़ा सा प्रेशर, संयम रखना होगा मिर्जा को अपने गेंदबाजी में. फ्री हिट. पुढचा चेंडू
जबरदस्त टायमिंग, फक्त दिशा दिले, चांगलं शतरक्षण 38 सर्कलच्या जरासा बाहेर, चेंडूला फेकतायत तदबर 2 धावा होत आहेत कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 43 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. शेवटचा चेंडू अजूनही शेष आहे. 43 धावा एक्स्ट्राच्या ज्या हाताळल्या गेल्यात, भीमर जिथे हाताळला गेला, धावा जिथे आल्या, थोडंसं प्रेशर इथे कन्वर्ट झालंय. अजूनही 2 षटकांचा खेळ येणं शेष आहे आणि संयम ठेवावा लागेल गोलंदाजाला. जर जास्त धावा आल्या तर फलंदाजी करताना एक स्टीप टार्गेटला सामोरं जावं लागेल. त्यासाठी मिर्झा तयार होत आहेत. पुढचा चेंडू इथे बॅटची कड आणि 1 धाव कंप्लीट. धावसंख्या 1 ने आकार घेताना पोहोचलंय. 44 11च्या सरासरीने 4 षटकं कंप्लीट झाल्यात. 44 धावा. याच पद्धतीने धावा आल्या प्रोजेक्टेड स्कोर तुम्हाला बघायला मिळेल 66 66. SP के साऊंड. थँक्यू. 44 धावा. षटक क्रमांक 5 मार्गस्थ आहे आणि नवीन गोलंदाज या वेळेला येईल. वसीम राऊत गोलंदाजीसाठी येत आहेत. स्लॉगर मध्ये आपण बघतायत इथून 2 फलंदाज सेट आहेत आणि त्यांच्या अगेन्स्ट नवीन 2 गोलंदाज इथे गोलंदाजी ट्रॅकवर येतील. 44 मिस्टर भूषण पाटील ऑन स्ट्राइक. दरम्यान चला गेम थोडासा स्पीडअप करा. मिस्टर वसीम इथे वेरी फर्स्ट बॉल. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न आणि आणखीन एक झेल सुटलाय आणि धावसंख्या मात्र 2 ने आकार घेताना पोहोचली ती 46 वर. थोडासा जो फिल्डिंग रिझन आहे तिथे मात्र थोडंसं सुधाराची गरज असं म्हणायला हरकत नाहीये. भरपूर कॅच सोडल्यात. प्रेझेन्स ऑफ माइंड हळवारपणे मात्र खेळला गेलाय. संधी होती इथे डॉट बॉल आलाय. चांगलं व्हेरिएशन आहे वसीम यांचं. 5-6 बॉलांचा रनअप आहे. फिंगर रोल करतायत. चेंडूला थोडंसं फिरवतायत. पुढचा चेंडू आणि इथे स्विच हिट. चेंडूला खेळताय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावसंख्या पोहोचली ती 50. 50 धावा. संघाचं अर्धशतक इथे स्कोर कार्ड वरती बघायला मिळतंय. एसटीचे थँक्यू. 50 धावा. भूषणच्या बॅटमधनं स्विच हिट बघायला मिळतोय. फॅन्सी शॉट अल्टी पल्टी यावेळेला हुक केलाय. फाईन लेगच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेगच्या 1 धाव मिळेल. केतन मात्र स्थायिक घेत आहेत. 51 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. चेंडू झालेले त्या षटकातील 4 टू गो. अजूनही 8 चेंडूचा खेळ शेष आहे. मिस्टर केतन बऱ्याच वेळानंतर मात्र येतात स्ट्राईक वरती. तर एका बाजूने वसीम राऊत चेंडू क्रमांक 5 घेऊन राईट मोर द विकेट. खूप चांगला चेंडू या वेळेला मिडॉनला खेळलाय. 1 धाव कंप्लीट. बघूया भूषण मात्र दुसऱ्या धावेसाठी आणि इथे 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 2 ने आकार घेताना 53. कुठून तरी जर आपण बघितलं एकंदरीत फिल्डिंग मुले जवळजवळ 5 ते 10 धावांचं नुकसान झालेलं आहे इथे आणि प्रत्येक फलंदाजाला रेटिंगचा संधी देत आहेत RCC टीमचे खेळाडू. बघूया 53 धावा. मिस्टर केतन ऑन स्ट्राइक.
पुढचा चेंडू इथे सरळ क्लिअर करतायत. वन्स बाउन्स ओव्हर द रोप. केतनच्या बॅट मधनं आणखीन एक चौकार. धावसंख्या पोहोचली ती 57. षटक कंप्लीट झालेत ते 5. ऐकूया डीजेच सॉन्ग आणि येऊया मॅच कडे. सो थँक यू. पहिल्या षटकामध्ये 4 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 13, तिसऱ्या षटकामध्ये 15, तिसऱ्या षटकामध्ये 12, चौथ्या षटकामध्ये 15 आणि पाचव्या षटकामध्ये तब्बल 13 धावा. एकंदरीत आपण बघतोय 5 षटकं कंप्लीट झाल्यात आणि 57 रन, 57 धावा स्कोर कार्डवरती. येणारे 6 चेंडू RCC 10 कडनं हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजाला इथे आमंत्रित केले. बॉलर नेम प्लीज. तो पहिला वसीम आहे थे, अब वसीम आए हैं. वसीम राऊत गोलंदाजी ट्रॅकवर 57 धावा ऑन स्कोर कार्ड. शुभम पाटील, मिस्टर वसीम राऊत. ओ हुक केले चेंडूला आणि हा ही झेल सुटलाय. एकंदरीत जर आपण बघितलं तर जवळजवळ 4 झेल सुटलेले आहेत. धावसंख्या 59 आणि प्रत्येक जण झेल सोडतायत. तूने छोडा एक बार हम भी छोड़ के देखते असं तर नाही आहे ना. झेल घेणं गरजेचं आहे. टीमचं भरपूर नुकसान त्यामुळे बघायला मिळते RCC 10चं. पुढचा चेंडू स्विच हिटचा अटेम्प्ट, डॉट बॉल, गुड बॉलिंग वसीम राऊत. शेवटचे 4 चेंडू आहेत. 59 धावा झालेले आहेत स्कोर कार्ड वरती. दहा चेंडू 18 धावांचं योगदान दिले भूषण पाटीलनं. ओहो, प्रॉपर मिडल ऑफ द बॅट. हुक केले चेंडूला, सरळ लॉंग लेगला क्लिअर करताना येत आहेत. ह्यू सिक्सर. धावसंख्या 65 वरती पोहोचलंय. 65. भूषण पाटीलच्या बॅटमधनं प्रॉपर एलिव्हेशन. हाफ ट्रॅक चेंडू होता, भरपूर संधी होती. संधीचं सोनं करताना सरळ लॉंग लेगला क्लिअर करतायत आणि येतोय षटकार. 65 धावा स्कोर कार्ड वरती. 3 चेंडूचा खेळ शेष आहे. 65 रन्स ऑन स्कोर कार्ड. पुढचा चेंडू आणखीन एक दर्जेदार शॉट. इथे मात्र पुनश्च क्लिअर करतायत बॅकवर्ड टॉस लीगला आणि येतोय षटकार. धावसंख्या 71. भूषण नावाचं वादळ आक्रमकतेचं तेवर दाखवताना संधी दिली झेल सोडल्यानंतर आणि त्या संधीला मात्र षटकारामध्ये कन्वर्ट करत आपले इरादे या ठिकाणी स्पष्ट करताना मॅन इन गोल्डन फॉर्म मिस्टर भूषण पाटील ऑन फायर. 71 रन्स ऑन स्कोर कार्ड. 2 to go. 12 चेंडू 30 वरती खेळतायत. नॉट आउट इनिंग खेळताना बघायला मिळतोय. हो हो, स्लोवर वन. भरपूर कमी गतीचा चेंडू डॉट बॉल आलाय. वसीम राऊत मात्र या वेळेला क्लेवर गोलंदाजी हाताळताना गुड बॉलिंग. शेवटचा चेंडू आहे, लास्ट टू गो. 71 रन्स ऑन स्कोर कार्ड. फुल टॉस होता, लेग गेलेला चेंडू एक्झिक्यूट केलाय. चांगलं शतरक्षण आहे. धावसंख्या मात्र 72.
72 वर थांबले. 73 धावांचं टार्गेट समोर सेट केलं गेलंय RCC 10 च्या समोर. कॉमेंट्री स्टुडिओ मध्ये करूया आपण फेर बदल. ऐकूया पुनश्च गोड आवाज प्रमोदजी शेडगे सरांचा. तो वरती जाऊया पीके साऊंड कडे आणि येऊया नंतर कॉमेंट्री स्टुडिओ कडे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. या दुपारच्या सत्रामध्ये क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतायत. 16व्या वर्षामध्ये ही स्पर्धा पदार्पण करताना आपण पाहू शकाल 15 वर्ष गेली लगातार अविरतपणे आणि अव्याहतपणे ही स्पर्धा सातत्याने रुपेजी नरेश पाटील यांची स्पर्धा आपण पाहतायत. गेली किती संकटे आली, किती समस्या आल्या, परंतु त्याचं शांततेने निवारण करत असताना ही स्पर्धा आपल्या पुढे मांडली गेली आणि या स्पर्धेचं एक वेगळाच बोलबाला आपल्या सर्वांना माहितीच असेल, ज्या स्पर्धेचं नाव आहे आई एकविरा चषक साक्रे 2025. अतिशय चांगल्या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन DC हमरापूर आणि RCC 10 DC हमरापूर टीम टॉस हरल्यानंतर बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि तब्बल फलकावर लगावल्या 72 आणि 73 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं. महेश चौधरी हे आपल्याला पाहायला मिळतात, ते जे मंडप डेकोरेटर्स आहेत आणि हेच मंडप डेकोरेटर्स त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आणि रुपेजी पाटील यांचे परम मित्र आहेत आणि त्यांनी सांगितलं जिथपर्यंत आई एकविरा चषक साक्रे ही स्पर्धा असेल तिथपर्यंत आमचाच मंडप डेकोरेटर म्हणून पाहायला मिळेल. म्हणजे हे असलेलं प्रेम, नितांत प्रेम आपल्याला पाहायला मिळतं. एक माणुसकीचं नातं कसं रोवायचं हे गेले कित्येक वर्ष रुपेजी नरेश पाटील यांनी सातत्याने पाहिलंय. दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस म्हणून ज्या व्यक्तिमत्वाकडे पाहिलं जातं. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. 2 बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. एका साईडला आपण पाहू शकाल RCC 10 टीम कडून खेळत असताना अकीब राऊत अँड फैजान राऊत अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 73 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने पूर्ण होईल याकडे लक्ष असणार आहे. या स्वर्गीय श्री श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण साक्रेच्या मैदानात उपस्थित झालेले आमचे लाडके प्रेक्षक राजे, या सर्वांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत. जे ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत प्रो प्ले स्पोर्ट्स लाईव्ह या चॅनेलवर, त्यांचं सुद्धा करूया आपण मनपूर्वक धन्यवाद. 73 रन्स ऑन दी बोर्ड. 6 षटकं तुम्हाला प्रॉपरली क्रिकेट खेळायला मिळतं. यावरून तुम्ही सिद्ध करू शकता, स्वतःला प्रूव्ह करू शकता की आपल्याकडे ती क्वालिटी आहे, आपल्याकडे ते परिपूर्ण कौशल्य आहे आणि त्या गोष्टी तुम्हाला आता सत्यात साकारायच्या आहेत या 6 षटकांमध्ये. ऑल द बेस्ट. पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज सज्ज होईल. चेतन पाटीलचा पहिलाच बॉल थोडासा बाउन्स पाहायला मिळाला. उसळत्या चेंडूला खेळू शकले नाही आणि सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. डॉट बॉलची सांगता होत असताना आपण पाहत आहेत.
पहिल्याच बॉलवर इरादे पक्के स्पष्ट करत असताना चेतन पाटील एक अष्टपैलू खेळाडू आणि स्वतः कर्णधार. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, कॅच ड्रॉफ्ट अकिब राऊतला मिळतं या वेळेला जीवनदान. धरणी मातेला मात्र ह्या वेळेला चेंडू जाऊन आदळला गेला आणि ज्या पद्धतीने हा सोपा झेल होता, परंतु कधी कधी हाफ चान्सेस तुम्हाला फुल चान्सेस मध्ये कन्वर्ट करावे लागतात. कॅचेस विन द मॅचेस, टेक द कॅच अँड विन द मॅच. 1983चा वर्ल्ड कप का आला त्याचं एकमेव कारण होतं 32 पावलं धावून कपिल देव रामलाल निखंज यांनी तो झेल विवियन रिचर्ड्स सरांचा टिपला आणि वेस्ट इंडिज संघाचं हॅट्रिक विश्वचषक जिंकण्याचं स्वप्न भंगलं आणि भारतीयांनी तो विश्वचषक उंचावला. अप्रतिम बॅकफुटला गेले फैजान राऊतचा, अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. बॅकफुट पंच, क्लास टायमिंग. सरळ चेंडू निघून जाईल 4 धावन करता. डीप बॅकवर्ड पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या अगदी मधोमध नेत्रदीपक चौकार. गुड शॉट. फुटवर्क चांगलं होतं. बॅकफुटला गेले, स्वतःला ऍडजस्टमेंट केलं, बॉर्डमॅनचा खूप चांगला वापर केला. संतुलित आणि आरामदायक स्ट्रोक पाहायला मिळाला. सरळ चेंडू निघून जातोय 4 धावन करता. मेल चौकार. सुस्वागतम चौकार. स्विचिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक जरूर आहे. चेंडूला स्टॉप करतील गली रिजन मध्ये. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 1 रन मिळेल फैजानच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या RCC 10 या टीमची जाऊन पोहोचते ती फलकावर 6 या धावसंख्येवर. सुरुवात तर चांगली झाली फैजान राऊतच्या बॅटमधून. अकिब राऊत एका साईडला ओपनिंग बॅटर म्हणून ज्या खेळाडूची ओळख पाहायला मिळते. जेव्हा टॉप ऑर्डरचे फलंदाज चांगली बॅटिंग करतात, सलामीवर चांगली बॅटिंग करतात, त्यावेळेला मिडल ऑर्डरच्या फलंदाजांवर तेवढा दबाव राहत नाही. ऑन साईडला हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलं गेलंय. फाईन लेगला फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतील. 1 बाउन्सने चेंडूला फील्ड करतील, चेंडूची फेक करतील. वय वर्ष 14 मिस्टर सुमित चौधरी याला आपण पाहत आहेत. चांगली फिल्डिंग म्हणजेच उद्याचं भवितव्य आहे. यस पंच ह्यावेळेला दर्शवतायत की थोडंसं क्रॅम्प जरूर येत असताना पाहायला मिळतोय. कदाचित रिटायर्ड हर्ड होण्याची दाट शक्यता आहे की काय. एक रन आणि त्या ठिकाणी 2 ते 3 धावा होऊ शकल्या असत्या. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय अफान अवारी. एक अष्टपैलू खेळाडू रिटायर्ड हर्ड होत आहेत अकिब राऊत. इंटरनॅशनल क्रिकेटचा जर आपण विचार केला तर पहिला रिटायर्ड हर्ड होणारा फलंदाज जो चार्ल्स बॅनरमॅन ऑस्ट्रेलियन, आणि पहिलं शतक सुद्धा टेस्ट क्रिकेटच्या इतिहासामध्ये त्याच्याच बॅटमधून आलं होतं आणि रिटायर्ड हर्ड सुद्धा झाला होता. यावेळेला ऑन साईडला फटका छान आहे. फ्लिक ऑफ द रिस्ट, मॅग्निफिसंट टायमिंग. 1 बाउंस चौकार. गुड शॉट बाय फैजान राऊत. थँक्यू. संघाची धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचली गेली. 73 धावांचा पाठलाग करताना 11 रन्स 62 धावांची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. बॉल आहे तुमच्याकडे 30 बॉल मध्ये 62 धावा होऊ शकतील. मी करेन. आत्मविश्वास फार महत्वाची भूमिका असेल. आत्मविश्वास जर तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात जा, तुम्हाला भय नाहीये. तो आत्मविश्वास असावा, परंतु कोणत्याही क्षेत्रामध्ये अति आत्मविश्वास हा शब्द कधीच नसावा. ज्याला म्हटलं जातं ओर स्मार्ट. क्रिकेट ज्या पद्धतीने खेळतात काही खेळाडू आपण सातत्याने पाहिलंय, ओर कॉन्फिडन्स याला म्हटलं जातं. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला डोकं शांत ठेवून क्रिकेट खेळावं लागतं. त्या स्ट्रॅटेजी तुम्हाला आखाव्या लागतात. तुमच्याकडे 2 प्लॅनिंग असायला हवेत, ए प्लॅन आणि बी प्लॅन. जर हे 2 प्लॅन तुमच्याकडे असतील तर तुम्ही डेफिनेटली सक्सेस ठरू शकतील. कारण ए प्लॅन तुमचा अनसक्सेस झाला तर बी प्लॅन तुम्ही सक्सेसच्या मार्गावर करू शकता, परंतु त्यासाठी आत्मसात करावं लागतं क्रिकेटच्या खेळामध्ये. टायमिंगच्या बाबतीत विचार केला तर 5.5 मिनिटे घेतलेले आहेत.
गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. केतनला आपण पाहतायत, केतन गोतारणे ऑन साइडला अफान अवारीच्या बॅटमधून कडक शॉट, फ्लॅट सिक्स ॲज अ स्विफ्ट ॲज अन ॲरो, बाणासारखा वेगवान, 6 धावा, षटकार. या स्पर्धेला आपण पाहतायत की चेंडूचा थोडासा जुन्या चेंडूचा तुटवडा आपल्याला पाहायला मिळतो, परंतु याचंच कायापालट पुढच्या वर्षात एक वेगळ्या पद्धतीने रुपेजी पाटील यांनी आम्हाला ती माहिती दिली की पुढच्या वर्षात त्वरित तुम्हाला चेंडू मिळतील. फक्त यंदाचं वर्ष आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. प्रथम पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून 55,555 रुपये रोख व आकर्षक चषक बक्षीस सौजन्य केले. श्री नवदुर्गा डेव्हलपर्स वसई चषक सौजन्य केले. कैलासवासी प्राची बबन वजे साखरे यांच्या स्मरणार्थ कुमारी जान्हवी व कुमारी सानिया बबन वजे यांच्याकडून जे पारितोषिक आहेत त्यांची नक्कीच मी अनाउन्समेंट करेन. पण एकदा बॉल तयार, केतन गोतारणे या बॉल ऑफ साईडला टॅप केला जातोय. अचानक चेंडूने उसळी जरूर घेतले गेले, परंतु तिथे पुन्हा एकदा चांगला कमबॅक करत असताना 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 18 रन्स. अफान अवारी टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर मनोर विभागामध्ये एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्या खेळाडूचं नाव घेतलं जातं, फैजान राऊतला आपण पाहतायत. MPL पासूनचा प्रवास राहिला. हे खेळाडू खऱ्या अर्थानं मनोर प्रीमियर लीगला जेव्हा सुरुवात झाली तेव्हापासून हे खेळाडू चमकले आणि त्यांनी कष्ट घेतले, स्वतः झिजले आणि आज एक फॉर्मॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल होता, यष्टनच्या वरून अगदी सहजगत्या चेंडू निघून गेला. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 18. या धावसंख्येवर 18 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. षटक क्रमांक 2 आहे पॉवर प्लेचा अनिवार्य. हे षटक पाहायला मिळतं. बॉल फेकून झाले ते 3. आतमध्ये येणारा चेंडू होता. ह्या वेळेला बेल्स जरूर खाली पडले. चेंडू आतमध्ये येऊन शरीराचा वेध घेत सरप्राईज डिलिव्हरी पाहायला मिळाली. प्लेड ऑन, फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट. फैजान राऊत बॅक टू द डगआउट. द्वितीय पारितोषिक या स्पर्धेचं पाहायला मिळतं 25,555 रुपये रोख व आकर्षक चषक बक्षीस सौजन्य श्री साई श्रद्धा एंटरप्राइजेस खानिवडे चषक सौजन्य केले. कैलासवासी नरेश शिवराम वजे साखरे यांच्या स्मरणार्थ श्री प्रफुल्ल नरेश वजे पिंटू साखरे यांच्याकडून. तृतीय पारितोषिक 20,555 रुपये रोख व आकर्षक चषक जे बक्षीस सौजन्य केलेलं आहे गुर्जर एंटरप्राइजेस केवे रोड. चषक सौजन्य केलेला आहे श्री विश्वनाथ दत्तात्रय पाटील समाज सेवक साखरे यांच्याकडून. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत मिस्टर रमीज भुरीला आपण पाहतायत. बॅटिंग ॲट नंबर 4 वर येतोय. 4थ्या क्रमांकाचा फलंदाज, भरवशाचे फलंदाज म्हणून 4थ्या क्रमांकावर ओळखले जातात, परंतु आज कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. चांगला चेंडूला फोर्स केला गेलाय. 1 रन तर मिळेल. सर्कलमध्ये चेंडूला स्टॉप केलं जाईल. 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. अमर पाटील दर्शवत आहेत 19 आणि डिजिटल स्कोरर म्हणून भूषण यांना आपण पाहतायत. अतिशय चांगलं क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. अप्रतिम काय फटका खेळलाय, परंतु फिल्डरला निवडलंय की काय? यस, डेफिनेटली. भूषण त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. अफान अवारीचा काय फटका होता, अप्रतिम फटका होता, परंतु डिस्टन्स क्लिअर होऊ शकलं नाही आणि सरळ चेंडू भूषणच्या हातामध्ये विसावला गेला. फलंदाज बाद होताना तिसरा धक्का RCC 10 या टीमला आता थोडंसं दबाव वाढताना पाहायला मिळतो. आता 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये विजयासाठी अजून सुद्धा आपण पाहतायत
54 रनची आवश्यकता असेल. 24 बॉल आणि 54 रन्स हे सामन्याचं समीकरण. वसीम राऊत अर्थातच पापू या नावाने जास्तीत जास्त ज्यांना प्रेम मिळालं आणि नेहमीच आमच्या समालोचनाला त्यांनी दाद सातत्याने दिली पहिल्या MPL पासून 2016च्या माध्यमापासून. तर एक चांगला ब्रेक थ्रू पाहायला मिळतोय. अफान अवारी बॅक टू द डगआउट. चौथं पारितोषिक जे या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतं. ध्रुव डेव्हलपर्स भाईंदर चषक सौजन्य केलंय ते सौभाग्यवती यज्ञा योगेश सातवी उपसरपंच हलवली यांकडून जे चौथं पारितोषिक आहे 18,555 रुपये. पाचवं पारितोषिक 16,555 रुपये रोख रक्कम व आकर्षक चषक बक्षीस सौजन्य केले अन्सारी एंटरप्राइजेस नालासोपारा निसार अहमद अन्सारी आणि चषक सौजन्य केलेला आहे समर्थ कृपा एंटरप्राइजेस कुमार हार्दिक किरण पवार हालोली यांकडून. सहावं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतं 14,555 रोख रक्कम व आकर्षक चषक बक्षीस सौजन्य केलंय श्री राजू रामचंद्र पाटील उद्योजक साखरे. चषक सौजन्य केलंय श्री सौभाग्यवती धनश्री भगवान पाटील ग्रामपंचायत सदस्या साखरे यांकडून. चला टाइम स्पेंड करू नका, वेळ दौडू नका, घाई करा जरा हमरापूर टीमचे खेळाडू. त्यानंतर सातवं पारितोषिक सौजन्य केलंय 12,555 रुपये ते रोख व आकर्षक चषक बक्षीस सौजन्य केलंय श्री विष्णू लक्ष्मण कडव माजी समाज कल्याण सभापती. चषक सौजन्य केलंय कैलासवासी वनिता व कैलासवासी वसंत जगन्नाथ पाटील यांच्या स्मरणार्थ श्री विशाल वसंत पाटील साखरे यांकडून. आठवं पारितोषिक 10,555 रुपये रोख रक्कम व आकर्षक चषक बक्षीस सौजन्य केलंय श्री कमलाकर नारायण पाटील समाजसेवक सरपाडा. चषक सौजन्य केलंय कैलासवासी पांडुरंग नाग्या पाटील यांच्या स्मरणार्थ श्री मनोज शामराव पाटील साखरे यांकडून. अजून काही इतर उत्तेजनार्थ बक्षिसं आहेत ती सुद्धा अनाउन्समेंट केली जातील. आता बॉल आहे तुमच्याकडे 24 आणि 24 बॉलमध्ये 54. चांगला बॉल होता, थोडासा थांबून बॉल आला होता, सरळ चेंडू निघून जातोय. विकेट किपर कडून थोडीशी मिस्टेक जरूर झाली होती परंतु कोणती धाव येत नाहीये. संघाची धावसंख्या स्थिरावली. गोलंदाज आहेत गोलंदाजी मार्कवर यश पाटील आपण पाहतायत. DC हमरापूर DC ब्रँड महेश चौधरी जे स्वतः आपल्याला पाहायला मिळत आहेत इन ऍक्शन. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स पाहायला मिळाला. वाईट लाईनच्या थोडस या वेळेला जवळून चेंडू पिच झाला आणि बाहेर निघणारा या वेळेला आपण पाहतायत. दोन्ही टर्न करण्याची प्राप्त असलेली कला या गोलंदाजाकडे आहे. दोन्ही टर्न करताना लेग कटर ऑफ कटर आपण पाहू शकतायत. बाहेर निघणारा आतमध्ये येणारा चेंडू कधी कधी पाहायला मिळतो. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते. चांगलं कनेक्शन तर झालंय. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर पुढे सरसावेल तत्पूर्वी 2 धावा इझिली डन. खेळपट्टीवर येत असताना तेवढाच चांगला थ्रू पाहायला मिळतो. 2 धावा येतील. बॅकअप चांगला मिळतोय आणि या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 21 या धावसंख्येवर. 73 धावांचा पाठलाग करत असताना अजून सुद्धा सामना ज्या पद्धतीने बॅलेन्सिंग आहे, धावा होऊ शकतील, विकेट सुद्धा मिळू शकतील कारण तशी खेळपट्टी बनली गेले. पिच क्युरेटरने चांगली खेळपट्टी बनवली. दोन्ही फलंदाज आणि गोलंदाजांच्या ही खेळपट्टी प्रेमात पडताना आपल्याला पाहायला मिळते परंतु कला कौशल्य हे तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागेल. ऑन साइडला बॅटचा टो लागला होता. कॉटन बॉलची संधी होती परंतु ती संधी दवडून आली असताना थोडेसे कुठेतरी पाठीमागे थांबले. डॉट बॉलची सांगता होत असताना यश पाटीलचं मी कौतुक करेन ज्या अनुषंगाने त्याने गोलंदाजी केले. आतापर्यंत त्याने बॉल फेकले 4 आणि 4 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केलेत. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. या वेळेला आतमध्ये येणारा चेंडू पाहायला मिळाला ज्या पद्धतीने, म्हणून मी उल्लेख केला होता या गोलंदाजाचा. फार कमी वेळेत कमी वयामध्ये अशा प्रकारची गुणवत्ता एखाद्या गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून पाहायला मिळते. अलीकडचं क्रिकेट फास्ट क्रिकेट झालंय आणि त्या अनुसरून एखादा गोलंदाज एखाद्या गोलंदाजाला आदर्श मानतो आणि त्याच स्टाईलमध्ये त्याच अंदाजामध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळतो. हा बॉल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला आणि वसीम राऊतला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट. कागदोपत्री स्ट्रॉंग होते, मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॉंग राहू शकले नाहीत आणि अशा प्रकारे सफल षटक पाहायला मिळालं. फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट्स 1 विकेट्स मिळवला. अतिशय चांगली गोलंदाजी. 3 रन देऊन 1 विकेट यशस्वीरित्याच्या मार्गावर हे षटक पाहायला मिळालं. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालेत. संघाची धावसंख्या 22. विजयासाठी अजून सुद्धा 51 रनची आवश्यकता असेल.
इतर उत्तेजनार्थ बक्षिसे जी मालिकावीर मॅन ऑफ दी सिरीज बायसिकल आपल्याला पाहायला मिळते व आकर्षक चषक सायकल सौजन्य केले श्री सचिन नरहर किनी समाज सेवक सोनावे आणि एक चांगले खेळाडू चषक सौजन्य केलेला आहे कुमारी प्रिशा भावेश वझे साखरे कडून त्यानंतर सामनावीर आकर्षक चषक प्रत्येक सामनावीरसाठी एक सन्मान चषक म्हणून चषक सौजन्य केले कुमारी वैदेही विपुल वजे साखरे वजे ट्रान्सपोर्ट बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स यांकडून उत्कृष्ट फलंदाज बॅट व आकर्षक चषक बॅट सौजन्य केले ओमकार बॉय स्पोर्ट्स एडवन रोहन गावड यांच्याकडून चषक सौजन्य केले कैलासवासी सुमती जनार्दन साने शिवंस यांच्या स्मरणार्थ श्री किशोर साने साखरे यांकडून ज्यांचा समोरच स्टॉल पाहायला मिळतो उत्कृष्ट गोलंदाज शूज व आकर्षक चषक शूज सौजन्य केले जीवदानी स्पोर्ट्स सफाळे श्री संजयजी पाटील चषक सौजन्य केले कैलासवासी दशरथ वामन चौधरी हमरापूर यांच्या स्मरणार्थ श्री महेश दशरथ चौधरी डीसी ब्रँड हमरापूर यांकडून जो संघ खेळतोय आणि स्वतः इन ॲक्शन आहेत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आकर्षक चषक सौजन्य केलेला आहे कुमारी रुजुता सहदेव पाटील साखरे हिचकडून ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला बॅटचं टॉप एज विकेट किपर कॉन्फिडेंटली नव्हते मात्र त्यांनी अगोदरच पाठीमागे पाहिलं होतं आणि त्या कारणास्तव आपण पाहतात बॅकअप चांगला मिळाला फलंदाज बाद बॅक टू द डगआउट आणि हे चषक सौजन्य केलेला आहे श्री सहदेव सुरेश पाटील पोलीस पाटील साखरे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक उत्साही खेळाडू आपण पाहत आहेत आकर्षक चषक सौजन्य केलंय JS स्पोर्ट्स शिवनसई कुमार प्राक्तन सचिन किनी शिवनसई यासकडून आणि शिस्तबद्ध संघासाठी आकर्षक ट्रॉफी चषक सौजन्य कुमार ऋषांक पाटील कुमार ध्रुवांश पाटील कुमार ओम वजे कुमार नैतिक पाटील कुमार रिद्धी पाटील कुमारी रिद्धी पाटील व कुमारी वाणी पाटील साखरे यांकडून या सर्वांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून या दात्यांचं धन्यवाद आहे ऑन साइडला फटका छान आहे बॉर्डमॅनचा चांगला वापर केला आणि तेवढंच चांगलं उमेदीने क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळतं भूषण पाटील एकच धावेवर सॅटिस्फाईड आक्रमकता सिद्ध केली होती आणि अमित पाटील यांचं या ठिकाणी आगमन होत असताना यंदाचा फॉर्म बरकरार ठेवलाय त्यांनी संघाची धावसंख्या 23 रन्स 16 बॉल आणि 50 रन्स हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं वसीब भाबे यांना आपण पाहत आहेत ऑन साइडला सरळ चेंडूला जबरदस्त घेऊन काढलं गेलं पूलच्या फटक्यात कन्वर्ट करत असताना चेंडू सीमारेषेच्या पलीकडे टू बाउन्सने आशुतोष व्यवहारे सरांचा इशारा येतो यस चौकार तेरा प्यार थँक्यू सुभाषजी कदम यांचा अप्रतिम संगीतमय वातावरण निर्माण करण्यामध्ये ते एक्सपर्ट आहे स्वतः उपसरपंच नांदगडी विराथन बुद्रुक ऑन साइडला आता थांबवणं नामुमकिन सरळ चेंडूला फेकून दिलंय वसीब बाबेच्या बॅट मधून पप्पा या नावाने जास्तीत जास्त फेम षटकार सुनीलजी वजे यांच्या स्वागतासाठी 6 अप्रतिम ग्रीन एव्हर सदाबहार गीत आपल्याला पाहायला मिळत आहेत 1990 च्या काळामध्ये गेलो तर हे सॉन्ग आपल्या प्रत्येकाच्या कानापर्यंत यायचं पुन्हा एकदा मात्र वसीब बाबे पापा नावाचं वादळ घोंगावलंय सरळ चेंडूला फेकून दिलंय 6 धावांकरता या टीमचा बाहुबली आहे या षटकाराने संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 39 आता विजयासाठी जर आपण पाहिलं 34 रनची आवश्यकता आहे 13 बॉल आणि 34 रन जबरदस्त आक्रमकता दाखवत असताना वसीम भाबे या वेळेला म्हणतायत जीत हमेशा उसकी होती है दोस्तों जिसमें जीतने का जज्बा होता है सही खिलाड़ी वही होता है जो टाइमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेलता है आणि त्यामध्ये वसीम बाबेला आपण पाहताय उर्फ पापा
फुलटॉस 9+6. आता संपूर्ण काही विस्कळीत झालंय. वसी बाबे आले आणि या वेळेला ज्या पद्धतीने आक्रमकता सिद्ध केलंय चेतन पाटीलच्या अगेन्स्ट, संघाची धावसंख्या 45. आता विजयाकरता जर आपण पाहिलं तर जवळजवळ 46 धावा, 27 रनची आवश्यकता असेल. 7 रन आल्या आणि जनाब सालीम भाई यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी आलेला आहे. पापा यांच्यासाठी आपण पाहतायत काय आक्रमकता दाखवले. फ्रीडचा सिग्नल, पुन्हा एकदा संधी दौडून आले. सुभाषजी कदम यांच्या माध्यमातून सायरन वाजले गेले जेणेकरून फ्रीडचा सिग्नलची तुमची जरूर या वेळेला आक्रमकता सिद्ध करतील. चांगला बॉल होता ह्या वेळेला. ऑफस्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं आणि सरळ चेंडू विसावला गेला विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 46, 12 बॉल आणि 27 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल आणि 27 रन्स हे सामन्याचं समीकरण. DC हमरापूर वर्सेस RCC 10. 4 षटकं परफेक्ट तुम्ही 20 मिनिटे आणि 23 सेकंद घेतलेत. हे षटक तुम्हाला 4.5 मिनिटात कव्हर करायचंय. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाते. पाणी बसून पाणी प्या, सावकाश पाणी प्या. जास्तीत जास्त कॅप, गॉगल यांचा वापर करा जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. जेवढं पाणी प्राशन करतील तेवढं डिहायड्रेशन पासून तुम्ही वंचित राहतील. आणि घरातून निघताना स्पेशली आपण ब्रेकफास्ट करून निघा जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवणार नाही. कारण ज्या वेळेला रणरणत रखरखत ऊन असतं अशा वेळेला तुमची एनर्जी खूप स्ट्रॉंग राहावी लागते. ती एनर्जी वेस्ट करण्यापेक्षा तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी आरोग्यासाठी फायदेशीर असतात. फ्रूट्सचा जास्तीत जास्त वापर करा जेणेकरून तुम्ही फ्रूट्स खाऊन थोडेसे तंदुरुस्त होतील आणि या गोष्टी खूप मायने राखतात. ORSचा जास्तीत जास्त वापर करा जेणेकरून ग्लुकॉन-डीचा वापर केला तरी हरकत नाही आहे. ती तेवढी तुम्हाला शक्ती ही मिळत असते. तर 12 बॉल आणि 27 रन हे सामन्याचं समीकरण. RCC 10 टीमला जिंकण्यासाठी एक सामना अप्रतिम पाहायला मिळतोय. दोन्ही संघांमध्ये तेवढंच तुल्यबळ आहेत संघ. अनिल गणेशकर ह्या वेळेला आपण पाहतायत. यस, व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर. 47 रन जे पोलीस दलात कार्यरत आहेत आणि क्रिकेटवरचा अफाट जिव्हाळा हे सातत्याने जपताना पाहायला मिळतात. 12 बॉल 26 ची आवश्यकता आहे. चांगला बॉल, रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. केतन गोतावणेचा हा बॉल अगदी नेत्रदीपक होता. टप्पा पडल्यानंतर जो बाउन्स मिळाला, बाउन्स बरोबर वेगाने ज्या पद्धतीने चेंडू आला, नियंत्रण पद्धतीचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अचूकता आणि लयबद्धता या दोन गोष्टी केतन गोतावणेकडे आहेत. ॲब्सोल्युटली सुपर डिलिव्हरी बाय केतन गोतावणे. 11-26 समीकरण. अप्रतिम चांगला फटका आहे. एक्स्ट्रा कव्हरला ड्राइव्ह खेळला जातोय. अप्रतिम. तसं तर मात्र मुंबईचं मरीन ड्राइव्ह सुद्धा सुंदर आहे, परंतु त्याहून हा चांगला कव्हर ड्राइव्ह अनिल गणेशकरच्या बॅटमधून. 4 चौकार. चांगला कव्हर ड्राइव्हचा फटका पाहायला मिळाला. टू दी कव्हर बुलेट आपण पाहू. एकविरा चषक षटकार. थँक्यू. 9 बॉल आणि 20 रन. जबरदस्त क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळत आहेत. 9 बॉल मध्ये आतापर्यंत आपण पाहिलं
9 बॉल 16 रनची आवश्यकता आहे. अप्रतिम ब्लॉक मध्ये चेंडू होता. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना परफेक्ट यॉर्कर तर होता. मनगडाचा चांगला वापर केला. प्रॉपरली क्रिकेट अनिल गणेशकर एक्झॅक्टली कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळतोय. मास्टर माइंड क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट कसं असावं. परंतु एक यावेळेला स्ट्रॅटेजी चुकली की काय अमरापूर टीमची, कारण यश पाटीलने 3 रन 3 विकेट्स मिळवल्या होत्या. त्याच गोलंदाजाला मात्र आपण पाहिला तर 3 रन देऊन 1 विकेट मिळवली होती. त्याच गोलंदाजाला मात्र थोडंसं थांबवलं. कदाचित हे प्लॅनिंग चुकलं की काय. आतापर्यंत तरी सामना बॅलेन्सिंग आहे. 8 बॉल 15ची आवश्यकता. यावेळेला ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, तिथे फिल्डर येत आहेत आणि इथे चुकी केली जाते. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचे फिल्डर महेश चौधरी त्या ठिकाणी पुढे आले होते, परंतु तेवढं जजमेंट प्रॉपरली नव्हतं आणि इथून 2 धावा वसीम बाबेच्या बॅटमधून पाहायला मिळतात. पापा संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 60 वर जाऊन पोहोचली गेली. आता 7 बॉल आणि 13 रन. हे आहे क्रिकेट. क्रिकेटमध्ये जर तरला थारा नाहीये. 2024च्या माध्यमातून रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कप का आला त्याचं एकमेव कारण सूर्या तळपला. डेव्हिड मिलरचा झेल बाउंड्री लाईन टच काय अफलातून घेतला होता. यावेळेला ऑन साईडला सरळ चेंडूला फेकून दिलंय. लिहिलं या 6 धावा आणि या षटकाराने संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 66 धावा. आता बॉल आहे 6 आणि 6 बॉल मध्ये 7 रनची आवश्यकता आहे आरसीसी 10 टीमला. मॅग्निफिसंट बॅटिंग, काय जोडीने हे कमाल केले. प्रतिस्पर्धी संघावर तुटून अक्षरशः पडलेत आणि अनिल गणेशकर आणि वसीम बाबे पापा या दोन्ही फलंदाजांचं वादळ घोंगावलंय या स्वर्गीय श्री श्रीकांतजी ठाकरे क्रीडा नगरीमध्ये. सागर वरठा कुठेही असतील तर प्लीज या. ग्राउंड स्टाफ आमचे. 6 बॉल आणि विजयासाठी 7 रनची आवश्यकता आहे. वॉट अ मॅच. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा प्रो प्ले स्पोर्ट्स लाईव्ह या चॅनेलवर. आई एकविरा चषक साखरे 2025. थँक्यू. दे दनादन फलंदाजी पाहायला मिळते दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. 6 बॉल 7 आणि लक्षात असू द्या चेसिंग कंपल्सरी आहे. 6 बॉल 7 गोलंदाजी मार्कवर आणले गेले भूषण पाटीलला, ज्याने विथ द बॅटने आक्रमकतेचं क्रिकेट हाताळलं. 14 चेंडूमध्ये 31 धावा तब्बल पाहायला मिळाला. आता विथ द बॉलने सुरेख कामगिरी करेल का. यावेळेला पहिल्याच बॉलवर अटॅक, सरळ चेंडूला पाठवलंय. 6 धावांकरता स्कोर आर लेवल. विजयासाठी 1 रनची आवश्यकता आहे. सालीम भाई यांच्याकडून अनिल गणेशकर जे पोलीस दलात कार्यरत आहे त्यांच्या बॅटिंगच्या साठी 200 रुपयांचं कॅश प्राइज, म्हणजे दोन्ही फलंदाजांना 200-200 रुपये या ठिकाणी आलेले आहेत. वसीम बाबे पापा आणि अनिल गणेशकर. अप्रतिम, चांगलं सेन्सेशनल बॅटिंग. काय ज्या पद्धतीने बॅटिंग केली दोन्ही फलंदाजाने. 4 बॉल राखून विजय मिळवला. एका साईडला असं वाटलं होतं आरसीसी 10 टीम या स्पर्धेतून बाहेर जाईल की काय, परंतु हे क्रिकेट आहे. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकते या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. ज्यांनी जी बॅटिंग केली ती अफलातून. वसीम बाबेने जी सुरुवात केली ना ती कलात्मक सुरुवात होती. अद्विक 11 मनोर आणि आरसीसी 10.
तर या दोन्ही संघाचे कॅप्टन सुद्धा या लगेच टॉस करूया आपण